जनता हित फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न। ड्रीम बर्ड्स हॉस्पिटलच्या स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद। माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांचा पुढाकार। जनता हित फाउंडेशनतर्फे संस्थापक रितेश कांबळे यांच्या संकल्पनेतून आणि माजी उपमहापौर व नगरसेवक बुधाराम सरनोबत यांच्या सहकार्यातून आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम मधुबन सोसायटीच्या पिंपळेश्वर चाळीच्या परिसरात असलेल्या जागेत उत्साहात संपन्न झाला। पृथ्वीला ऑक्सिजनने भरूया, चला वृक्षारोपण करूया या घोषवाक्याखाली घेतलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी वर्गाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाचे उद्घाटन पंकजगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक टिटवाळा यांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार व माजी उपमहापौर नगरसेवक बुधाराम सरनोबत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। जनता हित फाउंडेशनतर्फे लोकांमध्ये निसर्गाप्रती जनजागृती व्हावी व पर्यायाने पक्षी व संवर्धनासाठी जनतेने सहभाग द्यावा या हेतूने या वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी जनता हित फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ड्रीम बर्ड्स हॉस्पिटलच्या प्रकल्पाविषयी माहिती देण्यात आली। त्याचबरोबर या अभियानासाठी स्वाक्षरी मोहीम देखील राबविण्यात आली। उपस्थित सर्व मान्यवरांनी जनता हित फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले। तर या उपक्रमासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे यावेळी माजी आमदार पवार आणि माजी उपमहापौर सरनोबत यांनी सांगितले। प्रत्येक नागरिकांनी दरवर्षी किमान एक तरी झाड लावून पर्यावरण संवर्धनात आपला वाटा उचलावा। वृक्ष आणि पक्षी हे आपल्या निसर्गातील महत्त्वाचे घटक असून त्यांचे संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी आहे। म्हणूनच जनता हितच्या ड्रीम बर्ड्स हॉस्पिटलसाठी जनजागृती होऊन नागरिकांनी त्यासाठी आपले छोटेसे का होईना योगदान दिले पाहिजे असे मत यावेळी संस्थेचे संस्थापक रितेश कांबळे यांसह संस्थेचे सचिव नियाज शेख, कोषाध्यक्ष प्रमिला भडवलकर यांनी व्यक्त केले। पर्यावरण पे निरंतर जंग जारी है। जनता हित फाउंडेशन आप सबका आभारी है और पोल्यूशन एक बहुत बड़ी बीमारी है, इससे लड़ना हम सबकी जिम्मेदारी है। जिस प्रकार से हम वृक्षारोपण जगह जगह पे करते हैं, लेकिन आज हमारे बीच पीपल नहीं सारे पर्सन आए हुए हैं। मैं इनका तहे दिल से आभार मानता हूं और बड़ी रिस्पेक्ट करता हूं कि हमारे जो साहब लोग आए हुए हैं अपना कीमती समय देने के लिए जनता हित फाउंडेशन में वृक्षारोपण करने के लिए सत नमन करता हूं। जितना शुक्रिया अदा करूं हमारे सर का, हमारे रिस्पेक्टेड सरनोबत सर का, बुधाराम सरनोबत सर का निरंतर हमारे सर पे हाथ बना हुआ है और मैं अपनी जुबान से इसका बयान नहीं कर सकता कि कितना ये जनता हित फाउंडेशन पे ध्यान देते हैं। हम छोटी सी बात भी बोलते हैं, सर बोलते हो करतो मी, टेंशन घेऊ नका, करतो मी ऐसा। किधर भी वृक्षारोपण करते हैं तो हमारे सर हमारा सहयोग करते हैं। ऐसे हमारे सर, ऐसे हमारे देश में लीडर होने चाहिए। अगर ऐसे लीडर होंगे तभी हमारा देश उन्नति करेगा। कि छोटा सा विषय नहीं है ये, पर्यावरण का एक मोटा विषय है ये। और जो हॉस्पिटल की बात छेड़ी है, हमारे सर ने हमारा मनोबल बढ़ाया है, बोले आप टेंशन घेऊ नका, हे टिटवाला मध्ये होणार आहे हॉस्पिटल, होणार आहे, आम्ही करणार आहे। जय हिंद, जय भारत। आपल्या इथे बर्ड हॉस्पिटल व्हावं याकरता कांबळे साहेब आणि सरनोबतजी आणि आपले काय म्हणतात ड्रीम बर्ड्स हॉस्पिटल जनतेमध्ये बर्ड पण आले। आम्ही 7 ते 8 वर्ष आपण काम करतोय पक्ष्यांसाठी। तर आमचे जे डॉक्टर आहेत ते ट्रीटमेंट करतात टिटवाळ्यामध्ये असं आहे। तर आमचा एक विषय आहे की टिटवाळ्यामध्ये भव्य मोठं हॉस्पिटल व्हावं जखमी पक्ष्यांसाठी। आणि पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा हे आपलं अभियान सुरू आहे।